स्कॉलर्स, अल्फा स्कॉलर्स. कशाबद्दल बोलतायत हे? आम्ही अल्फा स्कॉलर्स मध्ये भाग घेतला आणि त्यात आम्हाला हे मिळालं. हे तर पासच आहेत. म्हणजे आपण आपण आलो होतो अल्फा स्कॉलर्सला. अरे पण तो जिंकला नव्हता. तो वरून बघ कसा बघतोय. बघू दे. जाम चढ असेल ना आता. काय त्याला वाटतं आपण एकटाच येऊ शकतो. नाही तर काय आला मोठा स्कॉलर. पास मिळाले म्हणून काय अख्खं जग जिंकलं वाटतं. तो इकडेच येतोय. येऊ दे ना. काय छंप्या आज इथे कुठे? आमची शेपू धरून धरून तू काय बघत बसताय? त्या तिकीटा काढ. तिकीटच ना. मला वाटलं आजकाल घटकोबांना सुद्धा पासच मिळायला. मुलांच्या बांधवात तू कशाला पडतेस? कोंबडी. तू कोंबडी. आणि तू कोण? तू विसरलीस का? डिक्शनरी आणून देऊ? कपडे दात पडक्या. हे जाड्या आजीचा एपिसोड विसरला असता. बच्चे लोग भांडण नहीं करने का, मस्ती नहीं करने का. गो इनसाइड, एन्जॉय योरसेल्फ. कळलं काय ते काय म्हणाले ते? आम्हाला पण तुमच्याशी भांडण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मग कशाला आलात आमच्या मागे मागे? आम्ही पण बघायला आलो एसएल वर्ल्ड. हो पण आमच्या बरोबर नाही. आम्ही ज्या राईड मध्ये जाऊ त्या राईड मध्ये तुम्ही यायचं नाही. कळलं? आम्ही सुद्धा जिथे जाऊ तिथे तुम्ही यायचं. आपलं ठरलं होतं ना आम्ही ज्याच्यात बसू त्याच्यात तुम्ही बसायचं ना म्हणून. आम्ही तुमच्या बरोबर आलो नव्हतो. आम्ही आमचे आलेलो. हो तुमची मंजू आणि शीतूच आमच्या बरोबर बसल्या होत्या. किती खोटं बोलताय तुम्ही दोघी आमच्या बरोबर पुढच्या वेळेला बघून.
भाऊ. आम्हाला मिळेल का? नाही रे बाबू तुम्हाला नाही आवडत. चल ना नाही देत चला खाली. मी जाऊ ना. बघून नाही त्यांना. बघ मला पण नाही सोडलं, तू मला पण नाही सोडलं, पण तुमच्या वरून दादा तुम्हाला एकटा सोडून गेला. आता तुम्ही माझ्या ग्रुप मध्ये ना. फेब्रुवारी 1976 साली सेवेत आलेल्या रशियन बनावटीच्या या युद्धनौकेवर जमिनीवर मारा करणारी 4 क्षेपणास्त्र आणि 2 विमानविरोधी तोफा तैनात आहेत.
38 मीटर लांब INS प्रबलनं 2 वेळा विश्व दौरा देखील केला आहे. नौदलाच्या सेवेत असताना या युद्धनौकेवरून काही कारवायांच्या वेळी 13 वेळा क्षेपणास्त्रांचा मारा देखील करण्यात आला आहे. इंडियन नेव्ही लिहिल्यावर शितू one of the largest शोधूया का? चल चल आता. चल
आपल्या बॅग सापडल्या की त्या 2 लोकांना